नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण आपला बगीचाचा प्लॉट पाहू शकतो. आता मी या बगीचाला काय काय टाकलं हे पाहू शकता. झाडं आपले कसे बनले आणि काय क्वालिटी आहे झाडाची पाहून घ्या. पुरी 100% एवढी क्वालिटी आहे या झाडाची का तुम्हाला काय सांगू. आता पाहून घ्या. झाड म्हणजे असं गोल बनलेलं आहे. झाड असं गोल बनलं पाहून घ्या. आणि याला मी टाकतो काय आणि कोणती गोष्ट टाकतो आणि काय काय करतो या झाडाशी तर आपण पाहू शकता. हे झाडही पाहू शकता किती गोल बनलेलं आहे आणि हिरवंशार आहे. पिवळं रोग कुठंच नाही आहे. हे पाहून घ्या. कुठंच रोग नाही, नाही डिंके आहे नाही फंगस आहे. आता मी तुम्हाला सांगतो याले हे झाड पिवळं कोण पडते बुडातून. हे बा पिवळे पानं, ह्या असे पिवळे पानं हे कोण पडते. जे तुम्ही जे आहे पावसाळा आता आलेला आहे, पाणी पडलेलं आहे आणि तुम्ही याच्यात ड्रिंचिंग करत नाही. मेन गोष्ट म्हणजे ड्रिंचिंग करा. ड्रिंचिंगमध्ये काय काय टाका हे मी तुम्हाला समोर सांगतो. व्हिडिओ तुम्ही पुरा पाहून घ्या आणि व्हिडिओ नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मग 1000 सबस्क्राईबर पुरी करा. आता हे पाहू शकता झाडाची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही. हे पाहून घ्या क्वालिटी, एक नंबर क्वालिटी आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ड्रिंचिंग कशी करायची. आता आपण ह्या पाहू शकतो या ड्राम आहे. हा ड्राम आहे आणि जे आहे बा हे चुना आणि मोरसून. आता चुना आणि मोरसून आपण पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो चुना आणि मोरसून. चुना घ्यायचा 3 किलो, 1 किलो घ्यायचा मोरसून आणि एक ड्रामभर पाणी घ्यायचं. एक ड्राम तर मी तर तुम्हाला दाखवला असतो, निळ्या कलरचा ड्राम आहे आपला. तो ड्रामभर पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यात 3 किलो टाकायचा चुना आणि 1 किलो मोरसून. गडे असेल तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ते पुरं घोटून घ्या. एक दिवस मुरू द्या. मुरल्याच्या नंतर त्याच्या बाद तुम्ही त्याच्यात टाका, तुम्ही औषध टाका. तुम्ही प्रोफेस सुपर घ्या आणि कीटकनाशक घ्या. कोणते कीटकनाशक तुम्ही पॉयटीचं घेऊ शकता. जुनं पुराणं डेट गेलेलं औषध कोणतंही टाका. काही नॉर्मल काही औषध काही फुटाचा धाक नाही आहे. आणि एक दिवस चुना आणि मोरसून ड्रामात मुरू घातल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यात कीटकनाशक टाका किंवा नका टाकू. आणि मुरू टाकल्यानंतर चुना आणि मोरसून झाडाला रिंग करून द्या तुम्ही. हे जे तण, हे तण पूर्ण निंदून घ्या तुम्ही. हे झाड सप्पा करा हे तण. त्याच्यानंतर तुम्ही रिंग करून चुना आणि मोरसून टाकून द्या तुमच्या झाडाला. आता मी या झाडात थेच टाकलेलं आहे चुना आणि मोरसून आणि डेट गेलेलं जे औषध होतं आपल्यापाशी पराठीचं किंवा. आणि तुम्ही विकतही घेऊ शकता. याचं काही कारण नाही, विकतही आणा तुम्ही. कीटकनाशकचं कोणतंही औषध घ्या नॉर्मली आणि ते तुम्ही त्या ड्रामात टाकून द्या. कोणतेही चालते आपल्याला कीटकनाशक, तणनाशक सोडून ते घ्या. एक दिवस ड्रामात मुरू टाका, चुना आणि मोरसून. मुरू टाकल्यानंतर आपण आता कीटकनाशक टाकून द्यायचं. त्याच्यात अर्धा लिटर किंवा 1 लिटर किती टाकू शकता आणि रिंग करून चुना आणि मोरसून त्याला देऊन द्या. रिंग करून द्या. रिंग करून दिल्यानंतर मग तुमच्या झाडाला फंगस नाही लागणार, नाही किडा लागणार आणि नाही काही लागणार. आणि जे आपण म्हणतो डिंक्या रोग, याच्यावरही तुम्ही चुना आणि मोरसून असं अर्धा डबा फेकून देत जा. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या झाडाला पाहून घ्या. नाही फंगस लागत, नाही काही झाड आपलं पिवळं पडत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे झाड पिवळं पडण्याचं कारण पावसाळ्याचं झाड आपलं पिवळं पडते, कारण का जास्त पाणी येते त्याच्यानं झाड पिवळं पडते आणि रोगही राहते. आणि चुना आणि मोरसूनचा फायदा म्हणजे काय असा फायदा, चुना आणि मोरसूनचा जे आहे ते झाड जे आहे पिवळं पडलेलं आपलं ते हिरवंशार येते. आणि तुम्ही जर मोसंबीचं टेक्निक जर पाहान दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर तर ते टेक्निक एवढं महाग आहे. 2-2, 3-3, 4-4 हजाराचे जे आहे ड्रिंचिंग ते लोक करते. आपण जे आहे मी तो व्हिडिओ जे आहे हे औषध जे आहे मी फक्त घरगुती सांगतो. आणि मग झाडाची क्वालिटी पहा. मी काही महागाचं मी काही औषध काही मारत नाही. आणि माझ्या झाडाची तुम्ही क्वालिटी पाहून घ्या किती मस्त आहे. हे 3 वर्षाचं झाड आहे, जास्त काही मोठं काही आहे नाही. क्वालिटी पाहून घ्या झाडाची किती मस्त आहे, हिरवंशार झाड आहे. आणि चुना आणि मोरसून हे टाका मित्रा. आणि हे संत्र, हे मोसंबी पाहू शकता. मोसंबी लागले आहे आणि या मोसंब्या ठेवत नका दादू. आपलं झाड 3 वर्षाचं आहे.
हे ठेवायची नाही, तोडून फेकायची नाही, तर हे झाड तुमचं कमजोर होण्याची शक्यता आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.